पहिला बॉल आलाय, नो बॉल आहे, टॅप केलाय, नो +1 = 2. अंपायर्स कॉल चेक होतोय, नो बॉल. पाहावं लागणार आहे काय घडलंय मैदानाच्या आत. ऑन दी लाईन आहे, चेंडू कुठे नक्की प्लेस झालाय, पडलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते ती म्हणजे 2 चेंडूंनंतर धावसंख्या 3 वरती अमेय. पुन्हा एकदा अमेय केळजी षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. एकच धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. नक्कीच 22ची ही एक धाव असणार आहे. बॅटरच्या खात्यात नक्कीच लिहिली नाही जाणार आहे. 22ची ही एक धाव जोडली जाणार आहे. संघाच्या धावसंख्येत 1ची भर पडेल. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आमच्या क्रिक हिरोजच्या माध्यमातून राहुल बाबळ स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान SSS श्री साई स्पोर्ट्स, शैलेश पाटील अँड संपूर्ण टीम. काय वाचवलंय सचिन यांनी चेंडूला. ओहो सचिन, काय कामगिरी करताय तुम्ही यष्ट्यांच्या मागे. ओमकार थोरात देखील या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत यष्ट्यांच्या मागून. दरम्यान अमेय पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमेय केळजी यावेळेला देखील एक धाव घेतली गेली आहे. या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक आता येऊन पोहोचतोय 5 वरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू 5 धावा झाले आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. एक वेगळी शैली आपल्याला अक्षयची पाहायला मिळते. पॉपिंग क्रीजच्या 2 पाऊल पुढे शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. यावेळेला हलक्या हातांनी रिव्हर्सचा फटका खेळलाय टुवर्ड्स द शॉर्ट थर्ड मॅन, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलंय. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर टीम किंग कोब्रा इज 6 विदाउट लॉस. 6 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. मागची देखील काय सुंदर मॅच झाली आहे. वी यंग पॅकर्स वर्सेस माझगावची मायमाऊली असा तो सामना होता. परंतु माझगावची मायमाऊली नो डाऊट का अक्षय वाळुंज यांना म्हटलं जातं मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर. नक्कीच केतन यांनी यष्ट्यांच्या मागून फक्त इशारा केला की ऋग्वेदला तुम्हाला हा बॉल टाकायचा आहे आणि तोच बॉल अगदी अचूकरित्या डिलिव्हर केला आणि ऋग्वेद तेव्हा स्टम्प्ड झाला. नक्कीच बघायचं झालं तर यष्टीचितच्या स्वरूपात बाद झाला ऋग्वेद आणि त्यानंतर मॅचचा कायापालट झाला. जेव्हा झेड स्ट्राईकवर आला होता तेव्हा देखील चांगली गोलंदाजी. दरम्यान वळूया प्रियांशूच्या बॉलिंगकडे. यावेळेला चेंडू हवेत होता काही वेळासाठी. एक धाव यावेळेला देखील घेतली आहे. कलात्मकता अक्षयच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्यांच्या बॅटिंगमध्ये ही कलात्मकता नेहमीच झळकताना आपल्याला पाहायला मिळते. प्रियांशू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू आहे, समोरच्या दिशेने केलंय प्लेस आणि चौकाराची मिळाली आहे भेट. 4 धावांचा फटका आलाय, तो म्हणजे ऋषिकेश यांच्या बॅटमधून. बघूया आपण लाईव्हच्या माध्यमातून तो फटका कशा प्रकारे. फुलरलेनच्या बॉलला ओळखलं, फक्त ड्राईव्ह केलं ऑन ड्राईव्ह, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक भूल.
आणि चुकीला माफी नाही. चौकार या ठिकाणी प्राप्त झालाय. धावसंख्या 7 वरती झेप घेताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती, माफ करा. डबल डिजिट स्कोर लाईन. प्रियांशू यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सेफेस्ट झोन ऑफ द पार्क देखील त्याला म्हटलं जातं. कोणताही खेळाडू त्या ठिकाणी नसतो, परंतु हे बॉक्सचं क्रिकेट आहे मित्रांनो. या ठिकाणी खेळाडू तिथेही तैनात असतात, त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगून चांगल्या प्रकारे चेंडूला प्लेस करावं लागतं. एक 1.2 षटकांनंतर धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली आहे. बघा घड्याळामध्ये 9:54 झाली आहेत. नो बॉल आहे. 9:55 झाली आहेत आणि 5 मिनिटं बाकी आहेत 10 वाजण्यासाठी. त्यामुळे या इनिंग नंतर आपण आजच्या दिवसातला शेवटचा डान्स कॅम्प घेणार आहोत. तर सर्व लहान मुलांनी तयार राहायचं आहे. तर नक्कीच यापुढील होणारा आजच्या या मेन्सच्या लॉटमधला, सिनियर्सच्या लॉटमधला 12वा सामना असणार आहे. माझगाव टायटन्स वर्सेस नाखवा पॉवर. यावेळेला दरम्यान मैदानाच्या आत काय घडतंय तर मैदानाच्या आत ऋषिकेशच्या वाटमधून आलाय प्रहार. आणखीन एक बहारदार 4 चौकार. बघा कशा प्रकारे खेळलंय त्या चौकाराला. कधी लॉंग ऑफचा खेळाडू वरती आला की त्या गॅपमध्ये भेदलं जात आहे. वारंवार चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते डॉकयार्ड चार्जर्सच्या विरुद्ध. प्रियांशू यावेळेला कट केलंय टुवर्ड्स द पॉइंट. एक धाव यावेळेला देखील प्राप्त झाली आहे. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. 21 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. प्रियांशूच्या माध्यमातून हा चेंडू येताना पाहायला मिळतोय. 21 धावा आता धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 21 रन्स. शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला आणि बाद होऊन फलंदाज माघारी परतले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 21 बिनगडी, 1 गडी बाद. तर यापुढील होणारा सामना असणार आहे माझगाव टायटन्स वर्सेस नाखवा पॉवर. दोन्ही कॅप्टन्स इनिंग्स ब्रेकमध्ये आपण व्यासपीठावर जाऊन टॉस करून घ्यायचा आहे. पुढच्या मैच टॉस मुन्ना भाई यांच्या हस्ते होईल. मुन्ना भाई, इनिंग्स ब्रेक में हम टॉस करने वाले हैं आपके हाथों से. यस, थैंक यू. 21 धावा धावफलकावरती झालेत 2 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर. नवीन बॅटर मैदानाच्या आत आले झैद. झैद हे देखील हिटिंग केपेबल बॅटर आहेत. मोठे फटके, हार्ड हिटर, डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. झैद मैदानाच्या आत मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा मान पटकावून थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा आपल्या बॅटिंगमध्ये सोबत घेऊन आलेत. अभिषेक आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवर मिळाली आहे विकेट. फलंदाज होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 22. दुसरा झटका. फुल टॉस दिला होता, लालच पैदा केली आणि त्याचमुळे चेंडूला डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर मारलं. OUTचा समाचार SSS लाईव्हच्या माध्यमातून. बाद होऊन माघारी परतले. दुसरा झटका लागतोय संघाला आणि ओपनिंगची पेअर आहे ती आता तंबूच्या आत परतली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कोण आहे बॅट्समन? चेतन सावंत. आणि हीच जोडी विसरून चालणार नाहीये. चेतन सावंत आणि झैदनेच मिळून मागच्या मॅचमध्ये किंग कोब्रासाठी धावा केल्या होत्या आणि आता सुद्धा हीच जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. चला, विनंती असणार आहे, शेवटची 6 मिनिटं उरली आहेत. शेवटची 6 मिनिटं उरली आहेत. या 6 मिनिटात 2 षटकं हाताळावी लागतील. विनंती असणार आहे. अभिषेक. नो बॉल, नो +1. नो +1 आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे
23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. अभिषेक यावेळेला मात्र बोल्ड केलंय, बाद केलंय. बॅटची एज घेऊन फलंदाज जातील तंबूच्या आत. झैद बाद डिस्ट्रक्टिव्ह बॅटर तंबूच्या आत. दोन षटकांनंतर धावसंख्या 21 वर होती आणि आता जर धावफलक व्हायचं झालं तर 23 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. दोन चेंडू झालेत, 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. निखिल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. निखिल दरम्यान अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पुढच्या बॉलसाठी. यावेळेला एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. पेडल स्वीपला ऑफ स्टंपच्या आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बॉलला पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, तोही फाईन लेगला. म्हणजे विचार करा कोणत्या शेपमध्ये होल्ड केलं असेल स्वतःला. एक धाव आली आहे, धावसंख्या 24 वर येऊन पोहोचली आहे 3 चेंडूंनंतर. यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धाव पूर्ण केली जाते. 4 चेंडूंनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचते 25 वर. 25 रन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 2.4. 2 balls आर रिमेनिंग इन दिस ओव्हर. 2 बॉल बाकी आहेत. फुलरलँडचा बॉल होता, मिस झाले कम्प्लिटली. या टर्नला बीट केलंय. टर्न चांगला टर्न पाहायला मिळाला. डॉट बॉल. 5 चेंडू झालेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अभिषेक पुन्हा एकदा टर्न केलं. यावेळेला काही वेळासाठी चेंडू हवेत होता, परंतु शैलेश यांनी माफ करा, खेळाडू त्या ठिकाणी होते शाकिब. शाकिब यांनी तो झेल सोडलाय. 2 धावा यावेळेला पूर्ण झाल्या आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27 धावा, 3 गडी बाद. चला शेवटची 3 मिनिटं उरली आहेत. अमेय लक्ष असू द्या. अमेय कॅप्टन अमेय लक्ष असू द्या. शेवटची 3 मिनिटं उरली आहेत. थोडीशी घाई करायची. सचिन सरांना आमंत्रित केलं गेलंय आता गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच क्रिकेट या खेळाला वय नसतं. तेवीस धावा धावफलकावरती झाले आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय चेंडूला. एकच धाव घेतली आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. माफ करा 28 या आकड्यावरती. 28. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. आलाय चौकार. सुरेख फटका निखिलच्या बॅट मधनं. सचिन यावेळेला येताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र बाद होऊन माघारी परतावं लागतंय. बॉक्स आउटच्या स्वरूपात जर्सी नंबर 18 सचिन होत आहेत बाद. निखिल या ठिकाणी बाद होत आहेत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 32. किती गडी? 3.3 षटकांनंतर 32. 4 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत मितेश. हलक्या हातांनी खेळले. चेतन यांना स्ट्रायकिंग एंडवर आणलं जात आहे. 33 धावा. आता हाय स्कोरिंग सामन्याच्या दिशेने हा सामना वाटचाल करताना पाहायला मिळतोय. तर यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. विनंती असणार आहे दोन्हीही कॅप्टन्स तयार राहायचंय. माझगाव टायटन्स नाकवा पॉवर. यावेळेला देखील समोरच्या दिशेने खेळलाय फटका. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. 5 चेंडूंनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 34 धावांवरती. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी आपण येत नाही आहात. विनंती असणार आहे लवकरात लवकर स्टेज जवळ येऊन पोहोचायचं आहे आणि यानंतर एक फायनल डान्स कॅम्प असणार आहे आपल्याला. आजच्या दिवसातला डान्स कॅम्प, एक शेवटचा डान्स कॅम्प. यावेळेला धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35 धावांवरती. 36 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे टीम डॉकयार्ड चार्जर्स या संघाकडे.
दरम्यान आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग DPL सीझन 13 डान्स कॅम्प. चला चालू व्हा. DJ फॉर डे 2 का एंटरटेनमेंट. एकदा जोरदार टाळ्या आपल्या DJ ओमकार साठी झाल्या पाहिजेत. नाम क्या आपका? मिकाईल. उद्या भेटूया ओमकार DJ सोबत पुन्हा एकदा डान्सिंग सकाळच्या कॅम्पचे विजय रॉक मिकाईल. करण्यासाठी. थँक्यू सो मच DJ ओमकार. आणि त्यांना पारितोषिक देतील आमचे सर्वेश लांडगे. दरम्यान या वेळेला देखील एक चांगला शॉट येताना पाहायला मिळालाय आपल्याला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचली आहे.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 36 धावांचं लक्ष आहे. अजूनही 20 चेंडू. बॉल बाहेर गेलेला नाहीये. मॅचला सुरुवात करायची आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. बॉल बाहेर डायरेक्ट गेलेला नाहीये. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 5 वर येऊन पोहोचली आहे. पुढे या ठिकाणी खेळलाय चेंडूला. षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 7 बिनगडी बाद. माझगावची मायमावली या मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल मोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आमच्या या डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 13 DPL ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपलं मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. दरम्यान मॅचच्या दिशेने वळूया. झैद आलेत गोलंदाजीसाठी. 18 चेंडू आणि 29 धावांची आहे गरज. यावेळेला पहिला चेंडू. ओ नो, कुठे गेला हा चेंडू? खेळपट्टीच्या देखील बाहेर, म्हणजेच नो बॉल. म्हणजेच 1 धाव एक्स्ट्रा आली आहे नो बॉलवर सुद्धा. 9+1 = 2. धावसंख्या आता पोहोचली आहे 9 धावांवरती धावफलक. आणखीन एकदा वाईड बॉल. काय घडलंय मैदानाच्या आत? वाईड 2 वाईड आतापर्यंत झैद यांच्या गोलंदाजीमध्ये आले आणि भाग पाडलाय कीपरला त्यांच्यापर्यंत येण्यासाठी. बघा कुठे बॉल केला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन पकडायची होती, परंतु वाईडच्या बाहेरची लाईन यावेळेला गोलंदाजाकडनं थोडीशी वाईडिश गोलंदाजी. परंतु झैद जाणतात की मॅचमध्ये काय करायचंय मला, काय करण्यासाठी मला आमंत्रित केलं गेलंय आणि ते त्यांचं काम अगदी चांगल्या रीतीने पार पाडतील. दरम्यान 10 धावा झाल्या धावफलकावरती. यावेळेला चांगला बॉल. बघा हेच करायचं होतं मागील काही चेंडूंपासून आणि हेच कुठेतरी राहत होतं. तर यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स बी रेडी विथ युअर टीम्स. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार करायचा होता. रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. पहिला गडी होतोय बाद. यशच्या स्वरूपात रनआउट. पहिला झटका. व कशा प्रकारे रनआउट झाले. लॅक ऑफ कम्युनिकेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मारल्याच धावत सुटले आणि त्याचमुळे हा रनआउट चांगल्या रीतीने घेता आला. श्री साई स्पोर्ट्स SSS नवीन बॅटर ओमकार आंगणे या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. SSSच्या माध्यमातून अगदी सुबकरित्या प्रत्येक अँगलला आपल्या समोर दाखवलं जात आहे. यावेळेला देखील बघा काय वाईड टाकलाय. या वाईडला वाईड बोललं गेलं नाही पाहिजे बॉक्स क्रिकेटमध्ये, कारण इतके चेंडू वळण घेत आहेत. मला आजचा बॉल ऑफ द डे जर म्हणायचं झालं तर आतिशचा तो बॉल. जर तुमच्या लक्षात येत असेल आतिशने कुठून चेंडू वळवला होता. बॅटरच्या मागून जवळजवळ लेगच्या वाईडच्या बाहेर पण बॉल होता आणि आतिश इथे बसलेत प्रेक्षकांमध्ये. नक्कीच SSSच्या माध्यमातून जर कॅमेरा फिरवता आला आतिशवरती आतिश नक्कीच काय डिलिव्हरी टाकली होती आतिशनं. कॅमेरा समोर वेव्ह करतायत. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आतमध्ये टाकला. बॉल ऑफ द डे होता. आपण दररोज एक बॉल ऑफ द डे देखील काढत जाऊ. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक वाईड बॉल. झैदची मात्र आता महागडी गोलंदाजी आहे आणि या महागड्या गोलंदाजीचा परिणाम कितपत चांगला कितपत वाईट होईल हे येणारी वेळच ठरवेल. वेळ कधी कोणाची चांगली असते कोणाची वाईट असते. 13 धावा झाल्या धावफलकावरती. वेळ कधी कोणाची चांगली असते कोणाची वाईट असते, परंतु या वेळेच्या चक्रावर जर मात करायची असेल ना तर तुम्हाला मेहनत आणि कष्टाची पराकाष्ठा करावीच लागते. यावेळेला झैद पुन्हा एकदा. यावेळेला चांगला चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने त्या चेंडूला फ्लिक केलं जात आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिला तर धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. टायटन्स आणि पॉवर दोन्ही टीम्स तयार राहायचंय.
सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. 14 चेंडू 22 धावा. ओमकार अंगणे टॅप करण्याचा प्रयत्न, दांडी गुल. यावेळेला मात्र लेग स्टंप उडवलाय. ओमकारचा लेग स्टंप उडवलाय. त्याच्या स्टान्स मधनं बॅट आणि पायामधल्या गॅपला ओळखलं, चेंडूला दिलं वळण आणि फलंदाजाची झाली दळणवळण. नक्कीच यावेळेला काय करायला गेले होते, त्या चेंडूला शेवटच्या टायमिंगला खेळण्याचा प्रयत्न झाला ओमकार अंगणे यांच्या माध्यमातून. आणि वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ बॉलर. झेद म्हटलं होतं कमबॅक करण्याची क्षमता हा गोलंदाज ठेवतो. आतापर्यंत जर पाहिलं 8 धावा आतापर्यंत आल्यात. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे पण वाईड बॉल काय थांबवू शकले नाहीयेत. 9 धावा आता आल्यात. 15 धावा धावफलकावर झालेत. एक वाईड आलाय. यावेळेला मात्र आणखीन एकदा दांडी गुल. आतिश प्रेक्षकांमध्येच बसलेत आणि या बॉलकडे बघतायत. आणि त्यांच्याच बॉलचं प्रतिबिंब या बॉलमध्ये पाहायला मिळालं. बघा काय वळण घेतलंय चेंडूने. सोडायला गेला बॅटर परंतु काय सुंदर यावेळेला त्रिफळाची सुंदर गोलंदाजी. झेद वा काय टॅलेंट आहे. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 14. 3 गडी बाद, 12 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अरबाज यांच्या माध्यमातून आता थांबवलं जात आहे. 11 चेंडू आणि 22 धावांची इथून पुढे असणाऱ्या आवश्यकता. यावेळेला नो बॉल आहे. नो बॉल वरती स्टंपिंगची अपील आहे. नॉट आउटचा इशारा पंचांचा खूप आधीपासून आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर यावेळेला मैदानाच्या आत काय घडतंय तर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी घडते. अरबाज आपल्या संघासाठी या 22 धावा डिफेंड करण्यासाठी यावेळेला टॅप केलंय. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. धावा संख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावरती झालेत. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 18 वर येऊन पोहोचली आहे. अमेय दरम्यान धावसंख्या 20 झाली आहे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे परंतु वाईड बॉल इशारा या ठिकाणी देण्यात आलाय.
फुलरलँडचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. ओ माय गॉड, नक्कीच चौकार वाचलाय. झैद यांच्या बाजूच्या स्कर्टिंगच्या अगदी टोकाला लागून चेंडू निघून गेलाय. सचिन बॅटिंग साठी पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना यावेळेला नो बॉल आणि या नो वरती +1, म्हणजेच आता गरज असणार आहे 7 चेंडू आणि 8 धावांची. बघा सामन्याचा कायापालट, परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि याच परिवर्तनामध्ये होताना पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे हमें. 7 चेंडू 8 धावा. अरबाज किती प्रेशर फील करत असतील. 7 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल्स टू गो, 8 रन्स टू विन. मॅच इज ऑन. यावेळेला मात्र पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. नक्कीच नशीब देखील थोडस साथ देत आहे इकडे किंग कोब्रा या संघाचं. हाच चेंडू जर पायांच्या आतून मागे निघून गेला असता तर +2 धावा मिळाल्या असत्या. बघा क्रिकेटचा खेळ आहे, रंजकता दाखवतं, कधी हार दाखवतं, कधी जीत दाखवतं. नक्कीच वाईट वेळ नसते, वाईट खेळ असतो, याकडे लक्ष द्यायचंय. आपली टेक्निकॅलिटी, आपल्या बॅटिंग मधले थोडेसे टेक्निकल एरर्स असतात, कधी आपला दिवस नसतो. नक्कीच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका स्पर्धेमध्ये आम्ही म्हटलं होतं की कालचा दिवस तुझा नव्हता पण आजची रात्र तुझी असेल. मित्रा तू फक्त खेळत जा, नशीब तुझ्या वाट्याला येऊन बसेल. यावेळेला नशिबाने साथ दिली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात अमेयची विकेट आली आहे. बाद होत आहे तर रनआउटच्या स्वरूपात. बघा कसा रनआउट झालाय. अमेय धावत येत होते परंतु शॉर्ट लेगचं काय डेडिकेशन आहे, काय सेन्स ऑफ गेम आहे, काय कोऑर्डिनेशन आहे. या संघाकडे सगळंच काही आहे. किंग कोब्रा बघा काय झालं चेंडूवरती. एक्झॅक्टली आम्ही तंतोतंत माहितीचा पुरवठा तुम्हाला यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देतो आहोत. या चित्रफिती संकलित होऊन म्हणजेच या व्हिडिओ क्लिप्स एडिट होऊन त्वरित तुमच्या समोर पोहोचवल्या जात आहेत आणि याचं श्रेय श्री साई स्पोर्ट्स भांडूप, SSS स्पोर्ट्स लाईव्ह बाय शैलेश पाटील अँड देअर टीम. सर्वांच्या एफर्टला सलाम. राहुल बाबळच्या एफर्टला सलाम, कारण सकाळपासून आज स्कोरिंग करतायत. सकाळी तुषार रांजणकर यांनी आम्हाला मदत केली आणि आता जर आपण पाहिलं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव आली आहे, धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंगसाठी आपल्याला अभिषेक पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडवर सेट सचिन. बॅटिंगसाठी अभिषेक, ऋषिकेश टू अभिषेक, ऋषिकेश की मग अभिषेक, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. प्रश्न बरेचसे आहेत. कट केलाय चेंडूला टुवर्ड्स द पॉइंट. 1 धाव घेतली आहे. सचिन ऑन स्ट्राईक. सचिन या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईकवर येऊन फक्त काम होणार नाहीये, धावा देखील तितक्याच करायच्या. 36 धावांचं मोठं लक्ष होतं परंतु अरबाजने त्या लक्षाला थोडंसं पाणी पुरवठा केलाय, थोड्याशा धावा दिल्यात. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आत याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. रनआउट नक्कीच झालेत परंतु काय आहे, वाईड आहे, डॉट आहे, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. वाईड बॉल आहे म्हणजेच बॉल काउंट होणार नाहीये. येस, म्हणजेच आता या रनआउटने सुद्धा खुशी आणली आहे डगआउटमध्ये. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे, अनिश्चिततांचा खेळ, गेम ऑफ अनसर्टनिटीज का म्हटलं जातं. वाईडचा बॉल होता, 1 धाव मिळाली आहे पण तरी सुद्धा रनआउट झाल्यामुळे बॉल काउंट नाहीये. म्हणजे विकेट गेला तरी डॉकयार्ड चार्जर्स खुश आहेत. आज काहीही होऊ द्या, फक्त या सामन्याला जिंकायचं आहे. 3 चेंडू आणि 4 धावा, 5 धावांची गरज. 4 धावा, 3 चेंडू आणि 4 धावांची इथून पुढे गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत. प्रियांशू गोलंदाजीत कॉन्ट्रीब्यूट केलंय. आता ऋषिकेश टू अभिषेक. पुन्हा एकदा 3 चेंडू 4 धावा हव्या असताना यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय. काय घडलंय मैदानाच्या आत. वाईड बॉल पंचांनी दिलाय. वाईडचा निर्णय, वाईडला आली आहे +ची धाव. म्हणजेच इथे परिस्थिती गंभीर झाली आहे.
पंचांचा निर्णय अंतिम राहील असं आपण म्हटलंय आणि हेच आपण म्हणत राहणार आहोत. एज ऑफ द बॅटची संपर्क नाहीये. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे, सर्व प्लेयर्सला सांगायचं आहे आता समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आज DPL आहे, डे 2 लाच इतकी गर्दी झाली आहे. आणि मित्रांनो, जर सामना तुम्हाला आवडत असेल तर मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजवा जर ही मॅच आवडत असेल. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. ऋषिकेश बॉलिंग मार्कवर होत आहेत सज्ज. त्यांच्या समोर आहेत प्रियांशू. प्रियांशू यांना थोडासा शब्दांचा भरमार केला जातोय, शब्दांची मागून भरमार केली जाते. 3 चेंडू 2 धावा. क्रुशल मॅच, क्रुशल मोमेंट्स. समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि रनआउट झालाय का? नॉट आउट, नॉट आउट. चला सर्वांनी पंचांकडे यायचं नाहीये. कॅप्टन ऑफ द टीम कुठे आहेत? त्यांना आम्ही पाहू शकतो का? कॅप्टन ऑफ द टीम फक्त बोलायला येतील. वी नो की ते हिट ऑफ द मोमेंट मध्ये सगळ्यांचं होऊन जातं, परंतु आपण एका शिस्तबद्ध स्पर्धेमध्ये एका चांगल्या स्तरावरती हे आयोजन केलंय. त्यामुळे या आयोजनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागणं ही स्वतंत्रपणे आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि त्याच माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय. DPL डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 13. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. वेळ खूप व्यतीत झालाय. पंच विनंती आहे, वेळ भरपूर व्यतीत झालाय, विनंती असणार आहे. चला एक विशिष्ट टाइम लिमिट आहे, तोपर्यंतच आपण आजच्या दिवसातले सामने खेळवणार आहोत. त्यामुळे चला विनंती असणार आहे. ऋषिकेश सुरुवात होते मॅचला. पुन्हा एकदा 2 चेंडू 1 धावेची गरज. मित्रांनो, जर हा बॉल डॉट आला तर आवाज किती मैदानात होईल ये फक्त इमॅजिन करा. लवकर लवकर मॅच चालू करा. 5 रन मी पेनल्टी देना. गावडे मॅच चालू कर. मॅचला होते सुरुवात. डॉट बॉल येणार का? प्रतीक्षेत 1 धावेची गरज. आणि या मॅच मध्ये संपूर्णपणे विजयी ठरलाय संघ डॉकयार्ड चार्जर्स आर विनर्स ऑफ दिस मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, धन्यवाद.